नांदेडच्या मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगावसह इतर गावंही पुराच्या पाण्यामुळे प्रभावित. मुक्रमाबादमधील बालाजी खंकरे आणि संतोष खंकरे या बंधूंचे 1.5 कोटींहून अधिकचं नुकसान. अंबादास दानवेंची खंकरे बंधूंची भेट घेत 2 लाख आर्थिक मदतही त्यांनी केली. वर्ध्यात पावसामुळे शेती पिकांसह घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून नुकसानीची पाहणी. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाला मोठा फटका. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. पावसामुळे नदी, नाले तुडुंब वाहिल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याबाबतही दक्षता घेण्याच्या दिल्या सूचना. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदीत 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वाशिम शहराला पाणीपुरवठा बंद करणारा एकबुर्जी प्रकल्प 100% भरून वाहू लागला. प्रकल्पालगतचा सांडवाही प्रवाहित झाल्याने धबधबा ओसंडून वाहू लागला. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड धरण पूर्ण क्षमतेने भरलं. मात्र वडबारा येथे गेल्या वर्षी फुटलेल्या 2 पाझर तलावांची अजूनही दुरुस्ती नाही. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. अमरावतीत झालेल्या पावसामुळे विहिरींच्या जलसाठ्यात मोठी वाढ. जलसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात फायदा होणार. वाशिम जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाची हजेरी. मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण. तर शेती पिकांना आणखी फटका बसण्याची शक्यता. नंदुरबार शहर आणि परिसरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार. जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची अपेक्षा. परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप. मात्र अद्यापही शेतांमध्ये पाणी. शेती पिकांचं मोठं नुकसान. पाणी साचल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी. वाशिमच्या अनसिंगमध्ये हवामान विभागाच्या पावसाच्या बोगस नोंदींवर आता शेतकऱ्यांचा संताप. शेतकऱ्यांनी अहवालाची होळी करून निषेध नोंदवला. अनसिंग मंडळाचे सरसकट पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये वन्य प्राण्यांकडून मका पिकाचं मोठं नुकसान. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड या तालुक्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतात पिकाची नासधूस. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. तुमच्या घरात पाणी जाणार नाही, मी लिहून देतो. गावकऱ्यांना आश्वासन देताना लिंडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडकेंचं हे वक्तव्यानंतर पूरग्रस्त गावांचा रोष वाढल्याने तिडकेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं. रायगडच्या नागोठणेमध्ये अंबा नदीत 1 जण बुडाला. SVRSSच्या टीमकडून शोध मोहीम सुरू. पोलीस शिपाई हंबीर यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली, मात्र दमछाक झाल्याने अपयशी. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठीवाद. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीयाला मनसैनिकांनी चोप दिला. दोघांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल. आपण निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी. पंचनाम्याच्या मुद्द्यावर राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं अजब विधान. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत. पाशा पटेल यांच्या तोंडून सरकार बोलतंय. पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टींचा निशाणा. अकोल्यात महादेव जानकरांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. सध्याच्या वाईट परिस्थितीत पाशा पटेल यांचं विधान दुर्दैवी. रासपच्या महादेव जानकरांची टीका. पाशा पटेल शेतकऱ्यांच्या नावानं जोगवा मागून मोठे झाले तशी बेताल वक्तव्य केल्यास शेतकरी गप्प बसणार नाही. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंचा इशारा. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा बांधवांची बैठक. आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा मराठा बांधवांचा निर्धार. राष्ट्रवादीनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेनेची उडी. एकनाथ शिंदेंना कुंभमेळा नियोजनाबाबत त्यांनी बैठक घ्यावी. अजय बोरसेंची मागणी. कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवरही शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप. कोकणात गणेशोत्सवात येणारे चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणण्याचा शासन निर्णय करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित बळीराजा संघटनेची मागणी. चिपळूण पोलिसांकडून गणेशोत्सव काळासाठी सूचना जारी. गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्याला बंदी. मंडळाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रासह विशेष ड्रेस कोड अनिवार्य. परभणी जिल्ह्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू. मूर्तिकारांकडून गणपतीच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्याची लगबग. यंदा गणेश मूर्तीच्या दरात 25% वाढ.
शनी अमावस्येनिमित्त संगमनेरच्या शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून मंदिरात अभिषेक आणि आरती संपन्न। गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलिसांकडून मॉक ड्रिल। सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज। शहरातून काढला रूट मार्च। शिर्डीत साईबाबांच्या चरणी 57 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे अर्पण। संस्थानाच्या वतीने कर्नाटकातील साई भक्त व्यकप्पा घोडके यांचा सत्कार। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 1100 रुपयांनी वाढले तर चांदी तब्बल 2500 महागली। साताऱ्यातील सातेवाडी गावच्या सरपंच वृषाली रोमड यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव। ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सरपंच वृषाली सोमण यांचा गौरव। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत रांगा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द। कोकणवासियांसाठी 110 बसेस मुंबईत। बस फेऱ्या रद्द केल्यानं स्थानिकांसह चाकरमान्यांचेही हाल। पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिरूर भीमाशंकर मार्गाची दुरावस्था। भीमा नदीवरील पुलावर मोठे खड्डे। नागरिकांकडून संताप व्यक्त। सुधागड तालुक्यातील घोटवडे गावातील पूल धोकादायक स्थितीत। पुलावरून वाहतूक सुरू असल्यानं दुर्घटनेची शक्यता। प्रशासनानं पुलाची दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गात कणकवली शहरातील महामार्गावर पावसामुळे शहरांमध्ये मोठे खड्डे। कॉन्ट्रॅक्टरकडून महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तातडीने सुरुवात। चिपळूणच्या बहादूर शेख नाकाजवळ वाशिष्ठी पुलाजवळ खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। बीडच्या परळीतील राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेत 13 कोटी 26 लाखांचा अपहार। लेखापरीक्षणातून एकूण 1712 ठेवीदारांची फसवणूक झाल्याचं उघड। अपहार प्रकरणी बँकेच्या 11 संचालकांविरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये 1.5 लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक। गांजाच्या केसमधून नाव वगळण्यासाठी लाचेची मागणी। अशोक गायकवाडवर आणि राजेंद्र गर्गेवर गुन्हा। बीडमध्ये शिंदेच्या सेनेचा विलास मस्केंवरील हल्ल्याप्रकरणी 7 आरोपींवर गुन्हा। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। विलास मस्के हे वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक।